दलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान। दलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान। केला चौदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन, केला चौदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन, अशा या महामानवास करते मी वंदन। नमस्कार, माझे पूर्ण नाव खुशी सिद्धार्थ कासारे, वर्ग 9वा। आज दिनांक 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मी त्रिवार वंदन करते व मी माझ्या भाषणास सुरुवात करते। अनेक वर्ष चतुर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी, चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचे कार्य, त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले। अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे। अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे। जातीपातीत विखुरलेल्या या मायभूमीला पुन्हा एकदा भीमाईचा भुगा पाहिजे, पुन्हा एकदा भीमाईचा भुगा पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते। त्यांना वाचण्याचा छंद लागला तो म्हणजे त्यांच्या वडिलांमुळेच। तो वाचण्याचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरला। मुळातच अभ्यासाची आवड असल्याने MA, BA, डॉक्टर ऑफ सायन्स, मास्टर ऑफ सायन्स, D.Litt. अशा अनेक पदव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपादन केल्या। मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे मौलिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असे क्रांतिकारी संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांना दिला। त्यापैकी अस्पृश्य लोकांना तेथील स्पृश्य लोक पाणी भरू देत नव्हते। त्यापैकी एक म्हणजे महाड येथील चौदार तळे। तेथील स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी भरू देत नव्हते व पाणी पिऊ देत नव्हते, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मत होते की दलितांची समस्या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेली आहे, म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रचे दिवस करून भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा दिली। त्यानंतर 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा दिली। अशा या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे। जगावं कसं, लढावं कसं, अन्यायावर पलटून वार करावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, संघर्षातून घडावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वातून सांगितले आहे। शेवटी मी एवढंच म्हणेल की होता सिंहासारखा बाबा आमचा, नव्हती त्याला कुणाची भीती। होता सिंहासारखा बाबा आमचा, नव्हती त्याला कुणाची भीती। अरे झाले असेल कितीही वर्ष तरी आजही बोलवते आम्हाला ती चैत्यभूमीची माती, ती चैत्यभूमीची माती। धन्यवाद।